नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरटीओ एमव्हीआयचा तुम्ही जर फॉर्म भरणार असाल तर आता फॉर्म भरायला हरकत नाही. पण मात्र काही गोष्टी नक्की लक्षात घ्या. 5 महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्या नक्की लक्षात घ्या आणि मग फॉर्म भरा. यामध्ये बघा, मी टाकले इथे ऑल इज वेल, पण त्याच्या खाली एक वाक्य टाकलंय. ते वाक्य तुम्हाला दिसत नसेल तर मी वाचून दाखवतो. बट ओनली इफ यू प्रिपेअर वेल, तुम्ही जर व्यवस्थित प्रिपेअर केलं तरच वेल आहे, नाही तर ऑल इज वेल नाही, बरं का, लक्षात घ्या. पण आता फॉर्म भरायला हरकत नाही असं तुम्हाला मी का बोललो, कारण ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत. तो बघूया आपण एक एक प्रॉब्लेम काय सॉल्व्ह झाला. असे 5 प्रकारचे प्रॉब्लेम तुम्हाला मी दाखवतो. 6 प्रकारचे एक ऍड केला मी त्याच्यामध्ये. बघूया कोणकोणते आहेत. तर तत्पूर्वी अजूनही तुम्ही जर बॅच जॉईन केली नसेल तर तुमच्या पुढे तुमचा स्पर्धक जाणार आहे, कारण टू द पॉइंट अभ्यास करणं गरजेचं आहे. आता रिसर्च करत बसाल, पुस्तकं चाळत बसाल तर खूप वेळ जाईल. त्यासाठी इग्नाइट अकॅडमीने तुमच्यासाठी सेपरेट बॅच अनाऊन्स केली आहे, आरंभ 3.0, ज्यामध्ये स्वतः धनंजय कचाले सर, ज्यांनी 2017 आणि 20ला ही एक्झाम क्रॅक केली आहे, ते सगळे तुमच्यावर स्ट्रॅटेजी शेअर करणार आहे. टेक्निकल नॉन टेक्निकल 10 घेऊन तुमच्यावर असणार आहे. ह्या बॅचला तुम्हाला प्रथम 500 विद्यार्थ्यांना 30% ऑफ आहे, लगेच तुम्ही घेऊ शकतात. मराठीमध्ये तुम्हाला बॅच ऑनलाईन अवेलेबल आहे आणि इंग्लिशमध्ये पण अवेलेबल आहे. आणि ऑफलाईनमध्ये तुम्हाला पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमध्ये ब्रांचेस अवेलेबल आहेत. ते बॅच तुम्ही जॉईन करू शकतात. या बॅचमध्ये तुम्हाला पीडीएफ स्वरूपातल्या नोट्स आहे, स्टडी मटेरियल आहे, प्लस तुम्हाला टेस्ट सिरीज मल्टिपल लेवलला आहे, 1 to 1 काउन्सिलिंग पण आहे, स्टेट बोर्डचे बुक्स आणि लेक्चर आणि टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहे. आणि उर्वरित बॅच पदांसाठी लक्ष बॅच पण अवेलेबल. लगेच जॉईन करा, खाली डिस्क्रिप्शन लिंक दिलेली आहे. फॉर्म सुटलेले 27 सप्टेंबरला तुमची एक्झाम आहे, ऑनलाईन एक्झाम असणार आहे. टोटल पद 461 आरटीओ एमवायची आहे. टोटल 2619 पद आहे. फॉर्म भरण्याची लास्ट डेट 17 जुलै आहे. अजून वेळ आहे. काही इश्यू असेल तर चेक करून घ्या. प्रोफाईल प्रॉपर अपडेट करा आणि अप्लाय करताना प्रॉपर अप्लाय करा. तुम्ही स्वतः बघूनच अप्लाय करा. यामध्ये तुम्हाला जो मेन इश्यू यायचा बघा, फॉर्म भरत असताना जेव्हा तुम्ही अप्लाय करायचे, अप्लाय केल्यानंतर तुम्हाला हे 8 प्रश्न दिले, उत्तर नो केले तर फॉर्म भरता येत नव्हता. तुम्हाला इथे येसच करावं लागायचं, तरच तुमचा फॉर्म भरला जायचा. या संदर्भात काल संध्याकाळी एमपीएससीने हे अपडेट केलेलं आहे. आणि तुम्हाला सांगतो, तुमच्यासाठी मी 4 दिवसापासून एमपीएससी कंटिन्यू बोलतोय. एमपीएससी हेल्पलाईन सेंटर, एमपीएससी कन्सर्न सेंटर, एमपीएससी टेक्निकल सेंटर, सगळ्यांशी बोलणं झालेलं आहे. कॉल उचलायचे, कॉल उचलत नव्हते, रिप्लाय पण देत नव्हते. मेल पण दिला, त्याला पण रिप्लाय नाही आहे. 2-3 दिवस झाले त्याला. सो आता मात्र हे अपडेट झालेलं आहे आणि हे अपडेट करून तुमच्या समोर आलं. ही माहिती तुम्हाला महाराष्ट्रात कोणी देणार नाहीये. सो हे अपडेट तुम्हाला करून पण आणून दिलंय मी तुम्हाला, लक्षात घ्या. सो तुम्ही इथे आता नो करून फॉर्म भरू शकता. तुमच्याकडे जर ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर नो करून फॉर्म भरू शकता. सबमिट ऑप्शन आता ओपन होतोय, पूर्वी होत नव्हता. दुसरं, ज्यांच्याकडे लायसन्स आहे त्यांनी 2 असेल तर 2 अपडेट करून इथे नो करून फॉर्म भरा. ज्यांच्याकडे सगळे असेल सगळे अपडेट करून फॉर्म भरा, काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त लक्षात घ्या, जे जे नो करून फॉर्म भरताय त्यांनी काळजी काय घ्या, मेन्स पर्यंत तुमचं लायसन्स, 2 लायसन्स, कोणते 2 लायसन्स, तुमचे मोटरसायकल विथ गिअर आणि लाईट मोटर व्हेकल हे पाहिजे म्हणजे पाहिजे. त्यासाठी आत्ताच अप्लाय करून ठेवा. आणि इथे टेम्पररी लायसन्स चालत नाही, परमनंट लायसन्स लागतं, हे पण लक्षात घ्या. आता पुढे घेऊन जातो तुम्हाला मी. एनसीएल बाबत बऱ्याच जण इश्यू येतात बघा, सर त्यांनी तर डेट दिली आम्हाला 27 तारखेपर्यंत, 27 सप्टेंबरपर्यंत काढा तुम्ही असं म्हटलंय. पण जेव्हा फॉर्म भरताना मी नो करतो, नो जर केलं तर मला ही विंडो दाखवतं. याच्या विंडोचं म्हणणं असं आहे की तुमच्या कॅटेगरीमधून विचार होणार नाही. पण तुम्हाला इथे येस करूनच पुढे जावं लागतं. मी एमपीएससीशी बोललेलो आहे, त्यांना म्हटलं येस कसं करायचं, आमच्याकडे नाही आता, 27 तारखेपर्यंत आम्ही काढू. पण त्यांनी सांगितलं की तुमचा विचार आम्ही प्रिलिम मधून मेन्स मध्ये जात असताना, ओबीसी मधून तेव्हाच करू जेव्हा तुम्ही येस कराल. पण त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही आत्ताच जाऊन चेक करा. मी एक्झाम्पल ओबीसी घेतलं, मी आत्ताच जाऊन चेक करा की तुमचं उत्पन्नाचा दाखला हा 8 लाख किंवा 8 लाखाच्या आत मिळतोय का. जर तो मिळत असेल तुम्हाला एनसीएल नक्की मिळेल, भले ते लेट मिळेल पण मिळेल. मग तुम्ही येस करा. पण तुमचं जर उत्पन्न 8 लाख 8 लाखाच्या आत येत नसेल आणि तुम्ही इथे येस केलं तर भविष्यात तुम्हाला एनसीएल मिळणार नाही आणि मेन्स तुम्हाला देताना उपयोगच नाही, कारण तुमच्याकडे हे प्रॉपर एनसीएल डॉक्युमेंट जे तुम्ही येस म्हटला होता. डीबीच्या वेळेस प्रॉब्लेम येईल तुम्हाला. सो आत्ताच काळजी घ्या. जर होत असेल, निघत असेल तर येस करून, इथे मॅन्डेटरी नाही तुम्हाला टाकायची, माहिती टाकायची मॅन्डेटरी नाही पुढची, फक्त येस करून तुम्ही पुढे जाऊ शकतात. पण ज्यांचं निघत असेल त्यांनी येस करा, ज्यांचं निघतच नसेल त्यांनी नो जर केलं तर तुमचा विचार कुठे होईल, फक्त ओपनसाठी नक्कीच होईल, लक्षात घ्या. ओके, हा एनसीएलचा मुद्दा. तिसरा एनसीएलचा मुद्दा, जे एक सर्व्हिसमॅन असेल किंवा स्पोर्ट पर्सन असेल, ह्या दोघांनाही खरं म्हणजे एनसीएल लागत नाही असं एमपीएससीचं परिपत्रक आहे. एमपीएससीला मी याबद्दल बोललोय पण अजून ते अपडेट त्यांनी केलेलं नाहीये. त्यावरती विचार करतो आणि तुम्हाला कळवतो असं सांगितलेलं आहे. सो ज्या ज्या एक सर्व्हिसमॅन आणि स्पोर्ट पर्सनकडे एनसीएल नसेल त्यांनी थांबा. पण ज्यांच्याकडे एनसीएल आहे त्यांनी फॉर्म भरून टाका. आणि ज्यांचं एनसीएल निघू शकतं असं वाटतंय अशाने फॉर्म भरून टाका. ओके, नेक्स्ट आहे तुम्हाला पुढचा 4 नंबरचा बघा, डिप्लोमा आणि डिग्री अपियर करून तुम्ही फॉर्म भरू शकत होते आणि आता भरता येईल, फक्त मुलांचे स्वतःचे प्रॉब्लेम काहीतरी झाले होते, त्यांनी प्रॉपर अपडेट केलं नव्हतं. सो ही विंडो बघून या, अशा पद्धतीने तुम्हाला अपडेट करायचं आहे. डिप्लोमा असेल, डिग्री असेल, अपडेट करायचं आहे. अपडेट नावावरती क्लिक करून अपडेट आणि मग इथे सेव्ह नावाचा ऑप्शन सेव्ह पण करायचा आहे. जर तुम्ही हे नाही केलं तर ते होणारच नाही प्रोफाईल अपडेट. सो अपडेट सेव्ह करून मग प्रोफाईल लॉक करायची असते.
हे केल्यानंतर तुम्हाला अजून एक काळजी काय घ्यायची आहे, तुम्ही ॲपियर जरी दाखवलं तर मेन्सचा फॉर्म भरताना तुमचं हे डॉक्युमेंट मात्र लागणार आहे. मेन्सचा फॉर्म साधारणतः डिसेंबर जानेवारीमध्ये येऊ शकतो. डिसेंबर 2026 जानेवारी 2027. कदाचित जर एमपीएससीने सरकारने काही वेगळे डिसिजन घेतले, काही वेगळं झालं, एक्झाम एक्सटेंड झाली होऊ शकते, बऱ्याच वेळ झालेली आहे, तर हे पुढे पण जाऊ शकतं. सो ते कन्सिडर तुम्ही लक्षात घ्या, नाही तर तुम्ही हेच डेट लक्षात घ्याल, कधी कधी पुढे पण जाऊ शकते, कधी थोडी लवकर होऊ शकते. ऑनलाईन एक्झाम 15 दिवसात निकाल लावतात, त्यामुळे लवकर पण होऊ शकते. पण प्रिलिम आणि मेन्सच्या मध्ये कमीत कमी 4 महिन्यांचा गॅप असणार, हे लक्षात घ्या. फक्त मेन्सचा फॉर्म कधी भरता येतो, निकाल लागल्यानंतर 2-2.5 महिन्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरला येतो तो. सो ते लक्षात घ्या, ते लक्षात घेऊनच तुम्ही फॉर्म भरा. आता फॉर्म सुटले जूनमध्ये आणि जुलैमध्ये, सप्टेंबर तुमची एक्झाम आहे. जुलै ऑगस्ट सप्टेंबर 3 महिन्यात तुमची एक्झाम झाली. मेन्स प्रिलिमचा निकाल लागला की साधारणतः 45 दिवसात निकाल लागतो, पण 15 दिवसात सध्या निकाल लावण्याची प्रथा चालू झालेली आहे. सो 1.5 महिन्यात 2 महिन्यात तुम्हाला फॉर्म भरायचा असेल आणि पुढच्या 2 महिन्यात तुमची 3 महिन्यात एक्झाम होऊ शकते. सो ते कॅल्क्युलेशन तुम्ही नीट लक्षात ठेवा. याच्यावर सेपरेट मी व्हिडिओ घेऊन तुम्हाला डिटेलमध्ये एक एक मुद्दे क्लिअर करतो. त्यानंतर पुढे आहे तुमचं टायपिंग सर्टिफिकेट. ॲपियर करून पण तुम्ही फॉर्म भरू शकतात. मात्र काळजी काय घ्या, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना टायपिंग सर्टिफिकेट लागणार आहे बरं का. पाठीमागच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलं लागणार नाही, पण नवीन अपडेट्सनिशी आणि एमपीएससी बोलल्यानंतर हे कळतं की फक्त त्या 6 प्रवर्गांना सूट आहे, मात्र यांना टायपिंग सर्टिफिकेट लागणार आहे इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना. आणि इथे तुम्ही जर टायपिंगमध्ये ॲपियर दाखवत असाल तर लक्षात घ्या, डिसेंबर जानेवारीपर्यंत तुमचं सर्टिफिकेट आलं पाहिजे. जर इथे अपडेट केलं, सेव्ह केलं आणि आलं नाही तर ह्या पदांसाठी तुम्हाला मेन्सला अप्लाय करता येणार नाही, बाकीच्या पदांना मात्र अप्लाय करता येईल. त्यानंतर पुढचं आहे की 3 प्रवर्ग, 6 नंबरचा इश्यू जो आहे तो 3 प्रवर्ग यांना कुठे सूट नाहीये बघा. हे 3 प्रवर्ग, प्रोजेक्ट अफेक्टेड, अर्थक्वेक अफेक्टेड, अंशकालीन अफेक्टेड, यांना क्लर्क मध्ये रिझर्वेशन आहे, मात्र टॅक्स असिस्टंट मध्ये रिझर्वेशन नाहीये, हे लक्षात घ्या. त्यामुळे यांनी जरी त्या प्रवर्गातनं फॉर्म भरले या तिघांपैकी एका, जसं की मी प्रोजेक्ट अफेक्ट मधून भरलं, तर तुम्हाला इथे टॅक्स असिस्टंटला एलिजिबल दाखवत नाही. आणि बरोबर आहे त्यांचं, कारण ह्या पदासाठी या तिघांना इथे रिझर्वेशन आहेच नाहीये. इथे रिझर्वेशन आहे का, नाहीये. पुन्हा कुठे रिझर्वेशन आहे, तर त्यांचं रिझर्वेशन फक्त क्लर्कसाठी आहे. मग क्लर्कसाठी त्या तिघांना प्लस या तिघांना 6 जणांना पण इथे सवलत दिलेली आहे. आता इथे लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही यापैकी जर एखादा असाल, एक सर्व्हिसमॅन, दिव्यांग किंवा ऑर्फन असाल, यातून जर तुम्ही फॉर्म भरला तर तुम्हाला मात्र इथे दोघांमध्ये सूट आहे बघा. तुम्हाला टॅक्स असिस्टंटला पण अप्लाय करता येतं आणि क्लर्कला पण अप्लाय करता येतं. मात्र ते 3 जे आहेत ना, ते तिघं इथे अप्लाय करू शकतात, पण इथे मात्र त्यांना करता येणार नाही. सो हा इश्यू सॉल्व्ह झाला. फक्त एक काळजी घ्यायची तुम्हाला, कोणती, की तुम्हाला मेन्सचा फॉर्म भरेपर्यंत ज्या ठिकाणी ज्याला तुम्ही अप्लाय केलं त्यानुसार तुमचे डॉक्युमेंट टायपिंगचे आले पाहिजे. मराठी 30, इंग्लिश 40, दोघं पण किंवा दोघांपैकी एक लागतं, त्यानुसार ते आले पाहिजे. ते नाही आले तर तुम्हाला ह्या पदांना अप्लाय करता येणार नाही. फायनली तुम्हाला सेव्ह करायचं, इथे टिक करायचंय, प्रोफाईल लॉक करायचंय आणि अप्लाय करायचे. इश्यू जवळपास सॉल्व्ह झाले. जवळपास 10 पैकी जर 100% इश्यू होते तर 90% इश्यू सॉल्व्ह झाले. 10% कोणते राहिले, फक्त स्पोर्ट पर्सन आणि एक्स सर्व्हिसमॅन, ह्या दोघांना एनसीएल लागत नाही. पण यांच्याकडे एनसीएल असेल तर त्यांनी भरून टाकावा फॉर्म, आणि नसेल एनसीएल विदाऊट एनसीएल भरायचं असेल आणि एनसीएल निघत असेल तुमच्या 27च्या, त्यांनी यस करून भरून टाकावं. पण ज्यांचा इश्यू आहे की सर जरा अडचणीची, माझं निघणारच नाही एनसीएल, तर त्यांनी काही दिवस थांबा, 2-3 दिवस थांबा, त्याच्यावरती एमपीएससी सोल्युशन देईलच. आता या व्यतिरिक्त अजून काय अडचण असेल आम्हाला कळवा, अदरवाईज अभ्यासाला लागा. तुमची टीम, तुमचे कॉम्पिटिटर अभ्यासाला लागलेले आहे. आमची टीम शिकवण्यामध्ये व्यस्त झालेली आहे. टू द पॉइंट, एक्झाम ओरिएंटेड तुम्हाला टीचिंग केलं जाणार आहे. मार्गदर्शन घेतल्यामुळे तुम्हाला काय होतं, तुमचा वेळ वाचतो. रिसर्च करायची गरज नाही, काय वाचू, कुठून वाचू, किती वाचू, कसा प्रश्न, हे तुम्हाला सगळं प्रत्येक विषयाची फॅकल्टी सांगणार आहे. स्वतः धनंजय सर तुम्हाला ही स्ट्रॅटेजी शेअर करणार. सो लगेच जॉईन करा. एकतर ऑफलाईन जॉईन करा किंवा ऑनलाईन जॉईन करा, दोन्ही मोड अवेलेबल आहे. आरटीओ एमव्हीआय साठी महाराष्ट्रात एकमेव इग्नाइट अकॅडमीची सेपरेट बॅच आहे, आरंभ 3.0. अदरवाईज इतर पदांसाठी लक्ष्य बॅच पण अवेलेबल आहे. तुमच्या मित्रांना सगळ्या ग्रुपमध्ये नक्की कळवा. अधिक माहितीसाठी ह्या नंबरला कॉल करू शकता. अदरवाईज ऍप डाउनलोड करून हवी ती बॅच लगेच जॉईन करू शकता. अजून काही प्रश्न असेल तर प्रश्न कमेंटमध्ये टाकू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करून सांगा, शेअर पण करू शकता. आणि पुढचे अपडेट बघण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की करा. ठीक आहे, धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद.